गुड मॉर्निंग. तर आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी उठून मुलांचा लंच बनवणे हीच तर माझं रोजचं रुटीन आहे. कारण मुलांचं स्कूल असलं की पहिलं मुलांचा लंच बनवायचा, मुलांना रेडी करायचं आणि मुलांना स्कूलला घालवायचं. तर सक्षमनं नेहमीप्रमाणे उठून देवपूजा केली, मी स्वयंपाक केला, बाकी सगळं आवरून झालं आणि मुलं चालले स्कूलला. ओरीचं कसं नेहमीप्रमाणे ते बघा कशी पाठीमागं लागली, रस्त्यावरून गाडी चालली तर ही रस्त्याच्या खालच्या साईडनं गाडीच्या पाठीमागं पळते. तर बघा मुलांनी माझ्या किती छान देवपूजा केली, फुलं वगैरे देवापुढं कशी ठेवली ती. त्याच्यानंतर ओरी लागली भुकायला म्हणून मी बाहेर येऊन बघितलं तर ओरी माणसांना भुकायला लागली, कारण बागेत आलेली माणसं कामाला, माणसं म्हणजे कसं काट्या वगैरे ओढायसाठी आलेली. तर हिला पण मग मी सोडलं आणि घेऊन गेले, कारण ह्यांनी गेल्यामुळं ओरी खूप भुकत होती रानात जायला. मग मी थोडंसं ओरीला घेऊन रानात आले. बघू शकता ही डाळिंबीच्या बागेला काट्या बांधायचं चाललं आहे, तारा ओढायचं, कारण त्या फांद्यांसाठी ते ओढल्या जातात, फांद्या खाली येतात कळ्यामुळं, त्यामुळं त्याचं काम चाललं आहे. मग ओरी खूप ओरडायला लागली म्हणून मी पण तिला बागेत घेऊन आली. मग दुपारी थोडं झोपले होते, झोपून उठल्यावर बघते तर आई आणि ह्यांनी ट्रॅक्टरला फन जोडायचं चाललं होतं त्या दोघांचं, कारण ह्यांना जायचं होतं रानात. तर तो जोडून झाल्यानंतर ते फन काढून ठेवलं ह्यांनी आणि त्या जाग्याला पास जोडला. मग मग थोडीशी मी पण त्यांना मदत केली पास जोडायला. आणि कारण हे बाजूला काढलेत, ते फन काढून ठेवले आणि नंतर त्याच्यानंतर ते गेले रानात आणि मग मी पण लागले संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला. तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड बाय बाय.